नमस्कार. आज 6 एप्रिल 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, खरात प्रकरणी ईडी चौकशी. नेक्स्ट, अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा, इराणमधील ऊर्जा प्रकल्प उद्या लक्ष्य. काल रात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार 9 ते 10 दरम्यान, म्हणजे अमेरिकन प्रमाण वेळेनुसार पहा तिथे 6 ते 7 दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी उठल्या उठल्या लगेच ट्विट केलं व त्यांनी म्हटले, जर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आज रोजी म्हणजे 6 एप्रिल 2026 रोजी त्याला ओपन केलं नाही तर मी उद्या तुमच्या ऊर्जा प्रकल्पांवरती लक्ष करणार आहे, असं त्यांनी काल म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार काल रात्री, पण अमेरिकेमध्ये अगदीच सकाळ सकाळीच त्यांनी हे ट्विट केलेलं होतं. मग लगेच त्याला इराणने पण प्रत्युत्तर दिलेलं आहे की आम्ही पण तयार आहोत. मग पाहूयात आज काय होतं. स्टेट ऑफ हॉर्मुझ जर आज ओपन झालं तर ठीक, अन्यथा डोनाल्ड ट्रम्प उद्या स्ट्राईक करणार आहेत इराणवरती. ओके, पाहूयात अमेरिका आणि इराणचं उद्या काय होईल. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. लातूर बीड मधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठला विरोध कायम. ओके, म्हणजे मी हायलाईट केलं नाही का तर एकही बातमी लोकसत्तामधून गरजेची दिसत नाहीये. युद्धातही बासमतीच्या जागतिक मागणीत वाढ. युद्धाच्या सुरुवातीला निर्यात ठप्प झाल्याने तांदळाच्या दरांतही घट झाली होती, पण आता सौदी अरेबिया, इराक, येमन, युरोप तसेच अमेरिकेतून बासमतीला मागणी वाढली आहे. ही आपल्यासाठी चांगली न्यूज आहे. मग परीक्षेला जर प्रश्न आला की बासमती चावल आपण एक्सपोर्ट करतो का, तर यस, बासमती आपलं जास्त करून एक्सपोर्ट होतं सौदी अरेबियाला. ओके, त्यानंतर युएई मध्ये पण आपलं बासमती चावल एक्सपोर्ट केलं जातं. नेक्स्ट आहे ऑर्टिमिस 2 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना घेऊन जाणारे ओरायन यान चंद्राच्या दिशेने जात असताना पृथ्वीवरील टिपण्यात आलेली ही काही छायाचित्रे आहेत, तुम्ही पाहू शकता. व आर्टिमिस 2 हे मिशन कशाबद्दलचं आहे तर नासाची ही चंद्र मोहीम आहे. ओके, परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. काँग्रेस बद्दलच्या बातम्या आलेल्या आहेत, आपण त्या स्किप केलं तरी चालेल. नेक्स्ट आहे पाऊस प्रभावहीन पुन्हा उष्मा, म्हणजे आता पावसाने माघारी घेतलेली आहे व उन्हाळा परत एकदा चालू झाला. ओके, त्यानंतर संपादकीय पान, संधी हेच संकट, आजचं एडिटोरियल आहे. जगातील सर्वाधिक संगणक सेवकांचे उत्पादन आपल्या देशात होते. एआयच्या अतिवेगवान प्रसारामुळे या हातांचे काम सरण्याची भीती प्रत्यक्षात येताना दिसत आहे. पहा, अमेरिकेमधील ओरॅकल आणि अँथ्रोपिक या 2 नावाजलेल्या कंपन्या आहेत. मग या 2 कंपन्यांनी पहा मागच्या आठवड्यांमध्ये त्यांनी काय केलं तर जे कर्मचारी आहेत त्यांना एक सकाळ सकाळी ईमेल केला की आज तुमच्या ऑफिसमध्ये शेवटचा दिवस असेल, व असं म्हणत त्यांनी फक्त एक सकाळी ईमेल केला व त्यांचा शेवटचा दिवस तिथं ठरला व दुसऱ्या दिवशीपासून त्यांची काय तिथं नोकरी गेली, म्हणजे त्याला आपण ले ऑफ म्हणतो. ओके, व ओरॅकल कंपनीमधून फक्त एका दिवसामध्ये त्यांनी पहा 12,000 सुशिक्षितांना त्यांनी बाजूला केलेलं आहे व हे भारतीय सुशिक्षित होते पहा. ओके, अगदी युएसए सिटीजन तर ते वेगळेच झाले, परंतु ओरॅकल कंपनीने एका दिवसामध्ये 12,000 भारतीयांना त्यांनी कामावरून काढून टाकलं. मग हे असं का केलं त्यांनी? ओके, व आपण युएसच्या सिटीजनच्या प्रत्यक्षातून बघत नाही तर भारतीय जे होते अमेरिकेमध्ये जाऊन जे भारतीय काम करत होते त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. मग ओरॅकल कंपनीने 12,000 भारतीयांना एकाच दिवशी त्यांनी ले ऑफ करून टाकलं, बरोबर. मग या सगळ्यात महत्वाचा फटका किंवा हे सगळं का झालं तर याचं बेसिकली कारण आहे एआय. ओके, याच्या पूर्वी पण पहा किंवा भारत सरकारने नुकतंच एआय इम्पॅक्ट समिट बसवलेलं होतं, बरोबर. म्हणजे एआय इम्पॅक्ट कोणत्या क्षेत्रावरती पडेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली, बरोबर आहे. पण याचा इम्पॅक्ट आपल्या भारतीयांवर कसा झाला हे आपल्याला या बातमीमधून समजत आहे. तर पहा, अमेरिकेमध्ये एकाच दिवसामध्ये ओरॅकल कंपनीने 12,000 भारतीयांना ले ऑफ करून टाकलं. यासोबतच तुम्ही दुसऱ्या पण कंपनीज पाहू शकता ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट मधून 9,000 जणांना दस्तूर दिला गेला. त्यासोबत इंटेल यांनी 21,000 त्यांनी बाजूला केलं, म्हणजे ले ऑफ करून टाकलं. त्यानंतर अँसेस्टर मधून पहा 11,000, अमेझॉन मधून 16,000 कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलं. त्यासोबतच भारतीय कंपनी असलेली टीसीएस मधून 12,000 आणि ओरॅकल मधून 30,000 संगणक सेवकांचं अवघ्या गेल्या महिन्यामध्येच कमी करण्यात आलेलं आहे. ओरॅकल मधील पहा 12,000 ही फक्त भारतीय होते, उर्वरित जे 18,000 होते ते युएसए सिटीजन वगैरे होते. मग अशा पद्धतीने काय केलंय पहा, जवळपास ओरॅकलने 30,000 लोकांना त्यांनी घरी बसवलं. मग हे सर्व करण्यामागे किंवा हे सर्व तिथे कर्मचारी जे होते ते याच्या पूर्वी काम स्वतःहून करायचे, त्याच काम आता कोण करत आहे, एआय करत आहे. मग एआयचा इम्पॅक्ट आहे का नाही तर बिलकुल येस. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या व युएस मधील जे इंडियन नागरिक आहेत त्यांच्याजवळ आता तिथं हाताला त्यांच्या काम नाही आहे, बरोबर. मग ते मायदेशी परत येऊ शकतात का तर बिलकुल येस. परंतु मायदेशी परत आल्यानंतर पण आपल्या देशामध्ये त्यांना सोयी सुविधा वगैरे आहेत का
तर इथं काय येतं उत्तर नो येतं. मग भारत सरकार काय सध्याला प्रयत्न करत आहे का, किंवा भारत सरकार कशा पद्धतीने संगणक क्षेत्रावरती काम करत आहे ते थोडक्यात पाहायचं आहे आपल्याला. ओके, पहा आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. बरोबर. मग याच्यापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी जे इंजिनिअरिंग कॉलेज होते तिथे सगळ्यात जास्त मान्यता कशाला होती तर सिव्हिल इंजिनिअरिंगला होती. बरोबर. पण आता तीच सिव्हिल इंजिनिअरिंगची जी मान्यता आहे ती कशाकडे गेली, कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे. ओके, मग त्यामुळे आपल्या देशामध्ये हजारो कम्प्युटर इंजिनियर्स तयार होत आहेत. बरोबर. पण त्यांच्या हाताला लगेच काम मिळत आहे का, तर बिलकुल नो. ओके, कारण आपल्या देशामध्ये आपण तशा पद्धतीने कामच करत नाही, हा इथं बेसिकली मुख्य चॅलेंज आहे. मग आपण कोणत्या बेसिसवर काम करत आहोत असं जर झाला तर भारत सरकारने पहा 2019 नंतर एक पॉलिसी आणली. ती पॉलिसी होती पहा डाटा सेंटर. ओके, म्हणजे भारत सरकारला समजलं की बाबा आपल्या देशामध्ये म्हणजे आपले जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी जो काही डाटा यूज करणार आहेत, ओके, त्या सगळ्यांचा डाटा कुठं असावा, फक्त आपल्या भारत देशामध्येच डाटा सेंटर असावं असं म्हणत भारत सरकारने पहा पावलं उचलायला चालू केली. त्यामुळे पहा तुम्हाला आठवत असेल 2019 ते 20 दरम्यान मास्टर कार्ड ही जी कंपनी आहे त्याला बंदी आणण्यात आली होती. का, तर त्यांचं जे डाटा सेंटर आहे ते अमेरिकेमध्ये आहे. हे प्रकरण काय तर पहा, आता अगदी मी काय वापरतो पहा, सध्याला इंस्टाग्राम वापरतो. ओके, इंस्टाग्राम वापरू शकतो मी, त्यानंतर फेसबुक वापरतो. बरोबर. इंस्टाग्राम फेसबुक वगैरे हे जर वापरत असेल तर त्याचा डाटा कुठं स्टोअर होत आहे, तर याचा डाटा पहा युएसए मध्ये स्टोअर होतो. बरोबर. का, तर त्याचा डाटा सेंटर कुठं आहे, युएसए मध्ये आहे. मग भारत सरकारने नियम काढला की जर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वगैरे जर यूज करायचा असेल भारतीय नागरिक, तर तुम्ही त्याचा जो डाटा आहे तो फक्त इंडियामध्येच अवेलेबल करा. ओके, त्याचं जे डाटा सेंटर आहे ते फक्त इंडियामध्येच ठेवा, असा भारत सरकारने नियम काढला. मग अगदी तो बँकिंग क्षेत्रासाठी होता. मग बँकिंग क्षेत्रामधील जी व्हिसा कंपनी आहे त्यांनी लगेच त्या नियमासोबत त्यांनी जुळून घेतलं. ओके, व्हिसा जे तुमचं क्रेडिट कार्ड असेल किंवा जे तुमचं डेबिट कार्ड असेल त्यावरती व्हिसाचं नाव असेल ना, तर ते तुमचा जो डाटा आहे तो अगदी भारत देशामध्ये स्टोअर केला जातो. त्याचं फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री वगैरे ती अमेरिकेला वगैरे विकली जात नाही. बरोबर. मग तसंच पहा, जे आता मास्टर कार्ड होतं याच्यापूर्वी मास्टर कार्डने ते अप्लाय करण्यासाठी थोडासा वेळ लावला, त्यामुळे लगेच भारत सरकारने त्याच्यावरती ऍक्शन घेतलेली होती. पण मास्टर कार्ड जे आहे ती वापस आलेलं आहे. का, तर त्यांनी टायप केलेलं आहे. पाहता आपल्याला माहिती नाहीये म्हणजे डाटा सेंटर आपलं कुठं आहे ती काही गरजेचं नाही आहे, परंतु डाटा सेंटर आता भारत देशामध्ये आलेले एवढं पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. पण पहा, डाटा सेंटर भारत देशामध्ये आले म्हणजे लगेच व्यवसायाला भरभराटच वगैरे लागली का, तर बिलकुल नाही. याचा इम्पॅक्ट भारत देशावरती खूप आहे. पहा आता इम्पॅक्ट कसा आहे, तर तुम्हाला माहिती आहे आज घडला जर तुम्ही मराठवाडा पाहिलात किंवा विदर्भ पाहिलात तर तिथं काय दुष्काळी परिस्थिती आहे. बरोबर. मग अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जर आपण डाटा सेंटर जर उभारायचं जर म्हटलं तर परिणाम काय होणार आहेत तर ते पाहूयात आपण. किंवा जर तुम्ही पाहिलात अमेझॉन वेब सर्व्हिसेस, ओके, AWS. आता अमेझॉन वेब सर्व्हिसेस काय आहे तर क्लाउड डाटा स्टोरेज आहे यांचं. बरोबर. किंवा गुगल ड्राईव्ह यांचं पण काय आहे, क्लाउड स्टोरेज आहे. मग हे जे क्लाउड डाटा स्टोरेज असतील किंवा हे डाटा सेंटर जर उभा करायचं म्हटलं तर याला काय करावं लागतं पहा, अशा पद्धतीने मोठे मोठे इथं काय असतात रूम्स असतात व त्यामध्ये किंवा आपण एक गुगलची इमेजेस पाहूया डाटा सेंटर बद्दलची. तर या इमेजेस मध्ये तुम्ही पाहू शकता पहा हे आहेत डाटा सेंटर. ओके, मग हे डाटा सेंटर कुठे असतात बेसिकली, तर हे जमिनीच्या खाली असतात. जमिनीच्या खाली का असतात हे डाटा सेंटर, कारण अगदी याचं जे तापमान असतं ना ते खूप अधिक होतं. आता आपलं जे लॅपटॉप आहे किंवा आपलं जे कम्प्युटर असतं त्याचे पंखे का फिरत असतात, तर त्याला प्रोसेस जी असते ते प्रोसेसर जे असतं ना त्याला कूल करायचं असतं. ओके, मग यासाठी याला पंखे वगैरे दिले जातात लॅपटॉपला. अगदी तशाच पद्धतीने पहा जे डाटा सेंटर असतात त्या डाटा सेंटरला कूल ठेवण्यासाठी अशा पद्धतीने याच्यावरती पूर्ण पाण्याचं लेअर वगैरे तिथे ठेवलं जातं. मग हे जे डाटा सेंटर आज घडीला आहेत ना ते अगदीच आपल्या ग्रीनलँड वरती आहेत. ओके, जिथे जिथे एकदम थंड हवेचं एकदम जे थंड क्षेत्र आहे ना तिथे डाटा सेंटर बसवले जातात. मग हेच जर डाटा सेंटर आपल्या भारत देशामध्ये जर आणायचं म्हटलं तर आणायला आपण आणू शकतो, परंतु इथं काय होतं पहा, सगळीकडून इथं काय पाणी द्यावं लागतं आपल्याला त्याला. ओके, म्हणजे ते कूल डाऊन असतील अशा पद्धतीने त्याची व्यवस्था आपल्याला करावी लागते. मग आपल्या देशामध्ये जल दुर्भिक्ष असताना किंवा आपल्याकडे पाण्यासाठी वणवा असताना जर आपण हजारो लिटर पाणी फक्त या डाटा सेंटरला कूल डाऊन करण्यासाठी जर वापर करत असो तर ही आपल्यासाठी फिजेबल नाही आहे, ही आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. मग भारत सरकार पहा अगदी एकीकडे आपल्या भारतीयांच्या नोकऱ्या जात आहेत व तसं असत असताना आपण काय करत आहोत, डाटा सेंटर भारत देशामध्ये उभा करत आहोत. मग डाटा सेंटर उभा राहिलं म्हणजे काय प्रत्यक्षात तिथं नोकरी वगैरे मिळेल का लोकांना, तर मिळणार नाही. मग भारत सरकारची परत एकदा पॉलिसी चुकत आहे, हे आयना दाखवण्याचं काम हा आर्टिकल बेसिकली करत आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे दिवाळखोरी संहितेच्या सुधारित चौकटीतील बदल कितपत सरस. ओके, तर पहा दिवाळखोरी संहिता किंवा इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड 2016 पहिल्यांदा हा कायदा 2016 मध्ये आला.
व या कायद्याचं मूळ उद्दिष्ट काय होतं पहा. विजय माल्या यांसारखे जे व्यक्ती आहेत ज्यांनी पहिल्यांदा भारत देशामध्ये लोन घेतले व लोन घेतल्यानंतर ते वापस दुसऱ्या देशामध्ये वगैरे जाऊन राहायला लागले, मग यांच्यासाठीचा किंवा त्यांना बंधनात आणण्यासाठीचा हा बेसिकली कायदा आहे. ओके, म्हणजे दिवाळखोरी ही संहिता आहे. ओके, मग या संहितेमध्ये त्यांनी काय केलंय पहा. आता अगदी एकीकडे दोन पद्धतीचे डिफॉल्टर्स असतात पहा, ए एक व्यक्ती आणि बी एक व्यक्ती. ओके, जो की ज्याच्याकडे खरंच पैसे नाही आहेत. ओके, ज्या व्यक्तीकडे खरंच पैसे नाही आहेत परंतु त्याला हे फेडायचं आहे सगळं आणि पैसे खरेच नाहीत. ओके, अशा पद्धतीची व्यक्ती. आणि दुसऱ्याकडे ज्याला देऊ वाटत नाहीये. ओके, दुसरा काय आहे, पैसे आहेत. ओके, पैसे आहेत पण कर्ज फेडायचं नाहीये. अशा पद्धतीचे दोन आपण व्यक्ती घेतलेला आहे. बरोबर, मग विजय माल्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो, तर पैसे आहेत त्याच्याकडे परंतु त्याला पैसे फेडायचं नाहीये किंवा त्याची परतफेड करायची नाहीये. ओके, मग ह्या दोन केसेसमध्ये होणार काय आहे पहा. तर ज्यावेळेस आपण एसबीआय मध्ये लोन घेण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला काहीतरी तिथे तारण ठेवावंच लागतं. ओके, हा, जर पर्सनल लोन असेल क्रेडिट कार्डवरचं वगैरे तर तिथं आपण काही तारण ठेवणार नाही. परंतु ज्यावेळेस आपण कंपनीसाठीचं लोन वगैरे जर यावेळेस काढतो ना त्यावेळेस आपल्याला काहीतरी तिथं तारण ठेवावं लागतं. मग तारण अगदी आता हे विजय माल्याच्याच केसमध्ये आपण समजून घेऊयात. तर विजय माल्या यांनी काय केलं होतं, त्यांची जी किंगफिशर कंपनी होती त्याला त्यांनी तारण ठेवलेलं होतं. बरोबर, मग एसबीआय कडे कोणती कंपनी तारण होती, तर किंगफिशर ही कंपनी तारण म्हणून तिथे ठेवण्यात आली होती. बरोबर, पण झालं काय पहा, ज्यावेळेस विजय मल्ल्या देश सोडून पळाला त्यावेळेस लगेच आपल्याला ते समजलं का, तर पहिल्यांदा आपल्याला पहा 90 दिवसाची तिथे नोटीस द्यावी लागते. का, तर हे नॉन परफॉर्मिंग असेट आहे, म्हणजे याचं काहीच परतावा वगैरे येत नाही, हा व्यक्ती व्याज भरत नाही वगैरे, अशा पद्धतीने 90 दिवस तिथं लागतात. 90 दिवसाच्या नंतर पहा प्रत्येक महिन्याला तिथं नोटीस वगैरे तिथं प्राप्त होते. मग त्याच्यानंतर भारत सरकारला समजलं की बा हा व्यक्ती विलफुल डिफॉल्टर झालेला आहे, म्हणजे याच्याकडे पैसे आहेत परंतु तो पैसे परतफेड करणार नाही, तर तो भारत देश सोडून पळालेला आहे. मग ज्यावेळेस भारत सरकारला जाग आली तोपर्यंत पहा जे असेट्स होते, जे किंगफिशर कंपनीचे जे विमान वगैरे होते किंवा त्यांचे जे काही ऑफिसेस वगैरे होते त्याची डिप्रिसिएशन तर नक्कीच झालेला होता. आता याचं आणखीन एक बेस्ट उदाहरण जर पाहूयात आपण, तर मला काय पहा, मला मोबाईल पाहिजे. ओके, म्हणजे काय म्हणू शकता तुम्हाला, मला आयफोन घ्यायचा आहे. आता मार्केटमध्ये नवीन आयफोन आलेला आहे, आयफोन 17. मग मला आयफोन 17 पाहिजे पण माझी तेवढी इन्कम नाही आहे. त्यामुळे मी काय केलं पहा, बजाज ईएमआय जे फायनान्स कार्ड वगैरे असेल ना त्यावरून मी काय केलं, आयफोन 17 हे विकत घेतलं. बरोबर, आयफोन 17 विकत घेतल्या दुसऱ्याच दिवशी पहा त्याची किंमत किती होते, म्हणजे किंवा अगदी तुम्ही मार्केटमध्ये आयफोन विकत घेतलात, त्याचं पॅकेट फोडलात की लगेच त्याची किंमत होते पहा 50%. बरोबर, म्हणजे एक पण दिवस जर नाही यूज केला तर लगेच त्याची किंमत, म्हणजे विमान असेल किंवा जे लॅपटॉप असेल किंवा अगदी भौतिक ज्या गोष्टी आहेत त्यांची किंमत लगेच काय होते पहा, 50% होते. ओके, मग अगदी तसंच पहा. आता जर माझ्याजवळ उद्या त्यांचे पैसे फेडण्यासाठी जर पैसे नसतील किंवा बजाजच्या कार्डवरती ईएमआय फेडण्यासाठी जर माझ्याकडे पैसे नसतील तर बजाज कार्ड काय करेल, डायरेक्टली माझं आयफोन 17 जे आहे ते वापस घेऊन जाईल, परंतु त्याला रक्कम किती प्राप्त होईल, त्यामधून फक्त 50% रक्कम प्राप्त होणार आहे ना. मग विजय माल्या यांच्या केसमध्ये पण तेच झालं पहा. त्यांचे जे ऑफिसेस आहेत त्याच्यानंतर जे त्यांचे विमान आहेत ते सगळे जरी नेले ना तर त्याची रक्कम किती झाली, फक्त 50% तिथे रक्कम झाली. यावरून भारत सरकारला लक्षात आलं की बा आपण यामध्ये काय करायला पाहिजे, तर वेळ खाऊ तिथं परिस्थिती न करायला पाहिजे. कारण जसं जसं आपण जेवढं जास्त वेळ देऊ ना त्याला, तर त्याचं डिप्रिशिएशन म्हणजे घाटा होत जाईल. ओके, विमान, आता अगदी गाडी घेतलं किंवा मोबाईल घेतलं, मी सांगितलं ना, म्हणजे आज 100 रुपयाला ती वस्तू घेतलेली असेल तर ती लगेच उद्या 200 रुपयाला विकली जाईल का, तर बिलकुल नाही, तर ती 50 रुपयाला विकली जाईल. व जेवढं जास्त आपण त्यामध्ये दिरंगाई करू. ओके, जसं पहा आयफोन 17 एका वर्षामध्ये आलेलं होतं, सॉरी 2025चा आहे आयफोन 17. बरोबर, आता 2026 मध्ये कोणतं येईल पहा, 18 येईल ना. बरोबर, मग आयफोनचे नवीन व्हर्जन जसं जसं मार्केटमध्ये येत जातील ना तसं 100 रुपये ऐवजी ते 50 रुपये, 60 रुपये, सॉरी 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये अशा पद्धतीने किंमत पडतच जातील डेली. ओके, म्हणजे दर वर्षाला हे किमती पडत जातील. मग हे भारत सरकारला नक्कीच समजलं की बा आपण लवकरात लवकर त्यांना काय वटवायला पाहिजे, जे काही त्यांचे असेट्स होते ना त्यांना मार्केटमध्ये आपण काढायला पाहिजे. मग यासाठी हा दिवाळखोरीचा कायदा आला पहा. ओके, मग जे पैसे आहेत अशा व्यक्तींसाठी त्यांनी ऑलरेडी आपल्या भारत देशामध्ये कायदे होते पहा, त्या कायद्यांची तिथं मुदत त्यांनी घेत तिथे लवकरात लवकर त्यांना त्यांचे जे ऍसेट्स आहेत त्यांची विक्री त्यांनी केली. परंतु ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत पण त्यांना कर्ज फेड करायची आहे, मग त्याच्यासाठी पहा दिवाळखोरी संहिता यामध्ये काही सुधारणा करण्यात आला व 2016ला पहिल्यांदा हा कायदा आला. व या कायद्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की जर तुमचं 90 दिवसामध्ये तुम्ही व्याज वगैरे फेडला नाही तर तुमचं बँक अकाउंट कशात जातं, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मध्ये ते एनपीए म्हणून तिथे घोषित केलं जातं. बरोबर, मग एनपीए मध्ये गेल्यानंतर लगेच इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोडनुसार तुम्हाला पहिल्यांदा, किंवा अगदी मी आयफोन 17 घेतला होता 100 रुपयाला, बरोबर, व 100 रुपयाचं मी बजाजचं लोन घेतलं, राईट.
मग मी जर 90 दिवसामध्ये एकही त्यांना रुपया जमा केला नाही बजाजमध्ये, तर ते काय करतील पहा, माझं जे अकाउंट आहे ते NPA मध्ये टाकतील, नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये ते माझं अकाउंट टाकतील. मग नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये गेल्यानंतर लगेच पहिल्यांदा काय पहा, 90 दिवसानंतर मला एक नोटीस प्राप्त होईल बजाज कंपनीकडून की बाबा तू iPhone 17 साठी कर्ज घेतला होता, मग ते कर्ज आता आम्हाला परतफेड करायचं आहे. बरोबर. मग 90 दिवसाच्या नोटीसला जर मी काही जबाब दिला नाही, किंवा जर मी माझ्याकडे पैसे नाहीत या कारणाने तुम्ही भरत नाहीये असं म्हणत त्या कंपनीला मी जबाब जर दिला, तर ती काय कंपनी करेल पहा, तर मला घेऊन जाईल इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड नुसार जे काही व्यवस्थापक आहेत. ओके, म्हणजे इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड ऑफ इंडिया या 2016 यानुसार त्यांनी काय केलं, काही व्यवस्थापक तिथे टीम बसवलेली आहेत. ओके, मग या टीम नुसार तिथे गेल्यानंतर पहा, आमच्या दोघांमध्ये म्हणजे हा व्यक्ती काय असेल पहा, तर इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडचा मॅनेजर असेल, व एकीकडे मी आहे, मी म्हणजे पवन करूयात, आणि दुसरीकडे बजाज कंपनी आहे. या दोघांमध्ये तिथं पहा चर्चा होईल. मग त्यांना मी म्हणेल की बाबा माझ्याजवळ आज घडीला खरंच पैसे नाही आहेत, मी काय करेन, तर थोडे थोडे दिवस करून, म्हणजे जसं आता मला यांनी टाइम दिला होता 24 महिन्याचा, मी म्हणेल मला 48 महिने द्या, मी ही जी कर्जाची रक्कम आहे ती नक्की परतफेड करेल. मग अशा पद्धतीने माझं जे कर्ज आहे त्या कर्जाला मी थोडंसं मॉडिफाय करून घेईल. म्हणजे याच्यापूर्वी मला हप्ता कितीचा पडायचा, तर 100 रुपयाचा हप्ता पडायचा ना, तर त्याऐवजी मी म्हटलं की बाबा मला 50 रुपयाचा हप्ता भरू दे, जेणेकरून मी लवकरात लवकर हे हप्ते फेडू शकेल. मग हे इथं सक्सेस झालं का नाही, कर्ज जे आहे ते सक्सेस झालं का नाही, तर यस, बजाज कंपनीला पण त्याची रक्कम भेटली, व पवन निलेवाड याला पण काय झालं पहा, थोडंसं रिलीफ भेटलं कर्जामधून, मी थोडं थोडं करून हे कर्ज नक्की चुकवणार आहे. मग यासाठी ही इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड आपल्या भारत देशामध्ये आलेला आहे. बरोबर, जेणेकरून पहा जे ऍसेट्स आहेत त्याची पण रिकव्हरी लवकरात लवकर होईल, व जे बँका आहेत किंवा जे सरकारी संस्था आहेत ज्यांनी कर्ज दिलेलं आहे ते कर्ज पण तिथं लवकरात लवकर तिथं प्राप्त होईल. मग यासाठी हा कोड आलेला होता. पण या कोडमध्ये पण पहा दिरंगाई आणि भरपूर निगेटिव्ह गोष्टी होत्या, कारण पहिल्यांदा आल्या आल्या लगेच सर्व काही ते चांगलंच होणार आहे असं ना, बिलकुल नाहीये. मग यासाठी पहा 2016 ते 2025 या दरम्यान जवळपास 8 वेळा यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत, व नुकतंच लेटेस्ट चेंज आहे 1 एप्रिल 2026 रोजी जे बिल पारित झालं ते. ओके, मग या बिलमध्ये आता चर्चा काय करण्यात आलेली आहे, दिवाळखोराच्या दाव्यांची सुनावणी करणाऱ्या राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण अर्थात NCTL ला कोणताही अर्ज दाखल करून घ्यायचा अथवा फेटाळायचा हा निर्णय कमाल 14 दिवसांत बंधनकारक ठरेल. याच्यापूर्वी ह्या 14 दिवसाची अट होती का, तर बिलकुल नाही. याच्यापूर्वी पहा 1 वर्ष 2 वर्ष ती निर्णय घेण्यासाठीच लागतात, किंवा तुमची जी केस आहे ती आम्ही चालू किंवा नाही. ओके, मग याच्यापूर्वी त्यामुळे पहा जे iPhone 17 ची जी रक्कम 50% तरी प्राप्त व्हायची बजाज कंपनीला, ती त्याच्यापूर्वी मग जर निर्णयच घेण्यात आला ना 2 वर्ष, तर त्याची रक्कम फक्त पाहताना 100 पैकी 30 रुपये प्राप्त व्हायची. मग यासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय की लवकरात लवकर, म्हणजे जर कंपनीने केस टाकली माझ्यावरती, तर 14 दिवसामध्ये त्याला निर्णय तिथं द्यावा लागेल, किंवा ही केस सुनावणी लायक आहे किंवा नाही. जर ती सुनावणी लायक नाही असं जर त्यांना वाटलं, की मग लगेच ते हायकोर्टामध्ये जाऊ शकतील, किंवा लगेच सुप्रीम कोर्टामध्ये तिथे जाऊ शकतील दाद मागण्यासाठी, जेणेकरून कंपनीचा इथं लॉस होणार नाही. ओके, हे बेसिकली त्यामागचे मूळ उद्देश आहे. आय होप इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड जे की सध्याला नवीन पद्धतीने पारित झालेलं आहे हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. ओके, त्यामधलं क्रक्स मी सांगितलेलं आहे, व ज्या डेफिनेशन सध्याला सांगायचे आहे ती तो ऑलरेडी मी तिथं देण्यात आले आहेत. जास्त टेक्निकल भाषेमध्ये वगैरे जाऊ नका. पहिल्यांदा महत्वाचा पॉईंट हाच आहे की 14 दिवसाची इथं टाइमलाईन दिलेली आहे का, तर यस, UPSC फक्त पहा प्रिलिमला अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे इथं 14 दिवसाची टाइमलाईन हा एक प्रमुख उद्दिष्ट तिथं समजलेला आहे. नेक्स्ट आहे द हिंदू. संडे होता, संडे असल्यामुळे एडिटोरियल नसतं, तर FAQ पेज होतं. मग FAQ पेज वरती काय आलेलं होतं, तर नाटो याबद्दल थोडक्यात विश्लेषण आलेलं होतं, ते मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. पहा लास्ट वीकमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली की तुम्ही जर मला सहकार्य केलं नाही तर मी नाटो मधून बाहेर पडेल. पण खरंच डोनाल्ड ट्रम्प हे बरोबर होते का, तर पहा डोनाल्ड ट्रम्प थोडेसे चुकीचे आहेत या नाटो बद्दल किंवा नाटो कराराबद्दल. तर नाटो करारामधील जे कलम 5 आहे ना, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एका सदस्यावर झालेला हल्ला हा सर्व सदस्यावरील हल्ला मानला जाईल. परंतु या केसमध्ये झालेलं काय, USA ने स्वतःहून हल्ला केलेला आहे. ओके, USA सोबतच्या 32 कंट्री आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला नाही, तर USA ने स्वतःहून हल्ला केलेला आहे. यामुळे नाटोचं जे आर्टिकल 5 आहे ते इथं लागू होऊ शकत नाही. हा बेसिकली इथं मुख्य चॅलेंज आहे. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले का आहेत नाटो कंट्रीजवरती, तर जे स्पेन आहे, त्यानंतर इटली आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, यांनी ह्या कोणत्याही देशांनी त्यांना सहकार्य करण्यापासून लांब राहिलेले आहेत. त्यासोबत स्पेनने तर USA ला त्यांचं एअर स्पेस जे आहे ती यूज करू देण्यासाठी त्यांनी दिलं नाहीये. मग याचा राग डोनाल्ड ट्रम्प यांना आला, व त्यांनी काय म्हटले की बाबा
तुमचं जे नाटो कंट्रीज आहेत, जे 32 देश आहेत ना, त्या 32 देशांमध्ये सगळ्यात मोठा भाऊ तर मीच आहे. मग तुम्ही मलाच यूज करू देत नाहीत, मग तुम्ही माझ्या विरोधात जात आहात व इराण माझ्यावरती धावून येत आहे, तर मी ते तर तुम्ही मला सहकार्य करणं अपेक्षित आहे, असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प थोडेसे नाराज झालेले आहेत. ओके, इथं पाहू शकता सहकार देण्यासाठी त्यांनी नकार वगैरे दिलेला आहे. व कलम 5 यावर्षी येऊ शकतं प्रिलिमला. तर हा पॉईंट लक्षात घ्या की नाटो जे 32 देश आहेत, नाटो कंट्रीज, त्यामध्ये पहा 2 कोटले आहेत. नॉर्थ अमेरिकन कंटिनेंट मधील फक्त 2च आहेत, ज्यामध्ये कॅनडा एक आहे आणि US एक आहे. हे 2. बाकीचे उर्वरित जे 30 देश आहेत ते युरोपियन मधील आहेत किंवा युरोप कंटिनेंट मधीलच ते सगळे देश आहेत, ज्यामध्ये टर्की पण सामील आहे पहा. ओके, त्यानंतर युक्रेनला सामील व्हायचं होतं, परंतु रशिया त्यांना होऊ दिलं नाही. हा एक महत्वाचा भाग. पण कलम 5 काय म्हणतं, तर हे जे 32 नाटो देश आहेत, या देशांपैकी एका सदस्यावर देखील जर हल्ला झाला तर सर्व देशांवरील तो हल्ला समजला जाईल व त्याला आम्ही धुळीस मिळवू, यासाठी हा कायदा किंवा हे कलम 5 तिथं करण्यात आलं होतं नाटो बद्दलचं. ओके, पण डोनाल्ड ट्रम्प स्वतःहून तिथे काम केलेलं आहे, यामुळे हे कलम 5 त्यावरती लागू होत नाही, असं दुसऱ्या देशांचं तिथं बेसिकली म्हणणं आहे. मग नाटोची स्थापना काय आहे किंवा नाटो म्हणजे काय हे पाहून घेऊयात. तर 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टन DC येथे सामूहिक सुरक्षा म्हणजे कलेक्टिव्ह सिक्युरिटी या उद्देशाने नाटोची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर मूळ उद्देश काय याचा, तर दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी अमेरिका, कॅनडा आणि 10 पश्चिम युरोपीय देशांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती. पहिल्यांदा याची संख्या पहा फक्त 12 होती, ती आता 32 वरती गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर लष्करी संरचना, नाटोची स्वतःची स्वतंत्र अशी फौज नाही, गरजेनुसार सदस्य देशांची संसाधने एकत्र केली जातात. याचे मुख्यालय कुठे आहे, बेल्जियम मधील शेप म्हणजेच सुप्रीम हेडक्वार्टर्स अलाइड पॉवर युरोप येथे आहे. ओके, बेल्जियम मध्ये नाटोचं हेडक्वार्टर आहे, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमेरिकेचा सगळ्यात इथं जास्त वाटा आहे. त्यानंतर अमेरिकेला नाटोमधून डायरेक्टली बाहेर पडता येतं का, तर बिलकुल नाही, कारण 2023 मध्ये अमेरिकन काँग्रेसने हा कायदा केलेला आहे की डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर हे असे काहीतरी स्टेप्स उचलतील, हे त्यांना पण माहिती होतं. मग त्यासाठी त्यांनी कायदा केलेला आहे, ज्यानुसार पहा सिनेटच्या संमतीशिवाय किंवा काँग्रेसच्या संमतीशिवाय त्यांना राष्ट्राध्यक्षांना नाटोमधून बाहेर पडता येऊ शकत नाही. म्हणजे अमेरिकेच्या संसदेची पहिल्यांदा परमिशन घ्यावी लागेल व पहिल्यांदा 1 वर्षाचा तिथं पहिल्यांदा कालावधी द्यावी लागेल. 1 वर्षाचा नोटीस पिरियड असेल, मग त्याच्यानंतरच त्यांनी अमेरिका ही नाटोमधून बाहेर पडू शकेल, अन्यथा नाटोमधून बाहेर पडता येणार नाही. हा एक महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. उर्वरित आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही आहे पहा. म्हणजे परीक्षेला जर प्रश्न विचारला तर आर्टिकल 5 मधून यावेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मेन्सच्या वेळेस नाटोचं महत्व काय आहे हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. पण सध्याला प्रिलिमसाठी जर तयारी म्हटलं तर एवढं महत्वाचं नक्कीच आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. व बाकी उर्वरित द हिंदू मधून पण महत्वाची बातमी नाही पहा. काल संडे असल्याने सर्व बातम्या स्किप केला तरी चालेल. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.